श्री स्वामी समर्थ मंडळी, 23 ऑगस्ट या दिवशी आहे पुत्रदा एकादशी आणि या पुत्रदा एकादशीला हे 5 गुप्त उपाय केलेत तर यामुळे भगवान विष्णूंची श्रीहरींची कृपा आपल्यावर बरसणार। 23 ऑगस्टला घरात फक्त एक छोटासा उपाय केला तर भगवान विष्णूंची कृपा मिळू शकते अशी धार्मिक मान्यता आहे। पण या दिवशी केलेला एक उपाय विशेष मानला जातो। नमस्कार मंडळी, स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। 23 ऑगस्ट 2026 रोजी पुत्रदा एकादशी आहे। एकादशीचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो। विशेषतः संतान सुखाची इच्छा असणारे, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करणारे किंवा घरात सुख समृद्धी टिकून राहावी अशी इच्छा असणारे भक्त या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा करतात। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पूजा कशी करायची एवढंच पाहणार नाहीत, तर आज आपण पाहणार आहोत या दिवशी कोणत्या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण कराव्यात, काय दान करावं आणि कोणता मंत्र म्हणावा आणि घरासाठी कोणते विशेष उपाय करता येतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे आणि तुम्ही हा उपाय श्रद्धेने करत असणार तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। पुत्रदा एकादशीचे महत्त्व। मंडळी, आपल्या धार्मिक परंपरेमध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। एकादशी म्हणजे भगवान विष्णूंच्या भक्तींसाठी समर्पित दिवस मानला जातो। पुत्रदा एकादशीबाबत अशी धार्मिक मान्यता आहे की या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूंची पूजा आणि प्रार्थना केल्याने संतानाशी संबंधित मनोकामना, मुलांचे कल्याण आणि कुटुंबातील सुख शांतीसाठी आशीर्वाद मिळतो। मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धा आणि धार्मिक परंपरेचा भाग आहेत, त्यांना हमखास परिणाम देणारे उपाय म्हणून पाहू नका। मनापासून देवाचं स्मरण करणं आणि आपल्या कुटुंबासाठी चांगल्या गोष्टींची प्रार्थना करणं हाच या दिवसाचा मुख्य भाव आहे। चला तर पाहूयात हे गुप्त उपाय। उपाय क्रमांक 1, भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य। पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना शक्य असेल तर पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवा। यासाठी तुम्ही केळी, बेसनाचा लाडू, दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ, केसरयुक्त खीर यापैकी तुमच्या सोयीनुसार काहीही तुम्ही ठेवू शकतात आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान नक्कीच ठेवा। पूजा करताना घाई करू नका, 2 मिनिटं शांत बसा आणि मनात आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी आणि घरातील सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करा। उपाय क्रमांक 2, हा मंत्र श्रद्धेने म्हणा। जर तुम्हाला फार मोठी पूजा करता येत नसेल तरी एक साधा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात। भगवान विष्णूंच्या समोर बसून शांतपणे म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय। हा मंत्र तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार काही वेळ जप करा। मंत्र म्हणताना फक्त मनोकामना मागण्यापेक्षा हे भगवान, माझ्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि योग्य ते मार्गदर्शन द्या अशी प्रार्थना करा, कारण देवाकडे मागताना मन शांत असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। उपाय क्रमांक 3, संतानासाठी विशेष प्रार्थना। ज्या पती पत्नींना संतान सुखाची इच्छा आहे त्यांनी या दिवशी शक्य असल्यास एकत्र बसून भगवान विष्णूंची पूजा करावी। तुम्हाला शक्य असल्यास संतान गोपाल स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम यांपैकी कोणतंही एक स्तोत्र तुम्ही श्रद्धेने वाचा किंवा ऐका, आणि जर स्तोत्र म्हणणं शक्य नसेल तर साधा मंत्र जप करा। महत्त्वाचं म्हणजे मोठी पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली प्रार्थना। उपाय क्रमांक 4, पिवळ्या वस्तूंचे दान। पुत्रदा एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करण्याची परंपरा आहे। उदाहरणार्थ पिवळे वस्त्र, चण्याची डाळ, केळी किंवा अन्नपदार्थ। दान करताना प्रसिद्धीसाठी किंवा फोटो काढण्यासाठी दान करण्यापेक्षा शांतपणे आणि शक्य तितक्या नम्रतेने तुम्ही दान करा, कारण दानाचा खरा अर्थच आहे आपल्याकडे जे आहे त्यातील काही भाग हा दुसऱ्याच्या उपयोगी देणे। तुमच्या क्षमतेनुसार छोटं दानही पुरेसं आहे। उपाय क्रमांक 5, पिंपळाच्या झाडाजवळ प्रार्थना। धार्मिक परंपरांमध्ये पिंपळाच्या वृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचा संबंध हा थेट भगवान विष्णूंशी जोडला जातो। म्हणून या दिवशी सकाळी शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून शांतपणे प्रार्थना तुम्ही करू शकतात। संध्याकाळी तिथे दिवा लावण्याची देखील काही परंपरा आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडाला इजा होईल अशा पद्धतीने तुम्ही काहीही करू नका आणि सार्वजनिक ठिकाणी दिवा लावताना सुरक्षितेची अतिशय काळजी घ्या। आता तुमच्यासाठी एक अतिशय सोपा आणि महत्त्वाचा उपाय, एक पिवळा सुती धागा घ्या किंवा कलावा घ्या, तो भगवान विष्णूंच्या चरणी ठेवून मनात आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करा। त्यानंतर भगवान विष्णूंचे स्मरण करत ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा। हा धागा बांधण्याची तुमच्या कुटुंबात परंपरा असेल तरच आणि योग्य पद्धतीनेच करा। मंडळी, याकडे धार्मिक श्रद्धेचा भाग म्हणून बघा,
कारण आरोग्य किंवा इतर समस्या तुम्हाला असतील तर यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आमचे मत आहे. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट. मंडळी, पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त मला हे मिळू दे, मला ते मिळू दे अशी इच्छा करण्याचा दिवस नाही. तर या दिवशी आपल्या मुलांसाठी एक वेगळी प्रार्थना करा. त्यांना योग्य बुद्धी मिळू दे, चांगले आरोग्य मिळू दे, चुकीच्या मार्गापासून त्यांचं रक्षण होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यात चांगली माणसं येऊ दे. हीच खूप सुंदर प्रार्थना आहे. आणि ज्या घरात मुलं नाहीत त्यांनीही मन निराश करू नका. देवापुढे मन मोकळं करा, श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर योग्य वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक प्रयत्नही करत राहा. कधीकधी आपण मोठमोठे उपाय शोधत असतो, पण देवाला महागड्या वस्तूंपेक्षा आपली श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगली भावना ही महत्त्वाची आहे, अशी आपल्या परंपरेत भावना आहे. म्हणून 23 ऑगस्टला तुम्ही मोठी पूजा करू शकत नसाल तर काही हरकत नाही, पण भगवान विष्णूंचं नामस्मरण करा, एक दिवा लावा, तुळशीला नमस्कार करा, थोडा वेळ शांत बसा आणि आपल्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा. मंडळी, आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुम्ही पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करणार आहात का? आणि जर करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्रीहरी माझ्या कुटुंबावर कृपा करा. आणि जर तुम्हाला संतान सुख, मुलांची प्रगती किंवा घरातील सुखशांतीसाठी कोणती प्रार्थना करावी यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये पुढचा उपाय सांगा असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. श्रीहरी विष्णूंची कृपा सर्वांच्या कुटुंबावर राहो. श्रीहरी, श्री स्वामी समर्थ.